जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अखेर गांधी विकास नगर येथील बोरवेलचा प्रश्न मार्गी लागला। अनेक वर्ष झाले गांधी विकास नगर गली नंबर 2 कबनूर येथील वारंवार बोरच्या पाण्याची तक्रार येत होत्या। यामुळे भागातील महिलांना पाण्यासाठी प्रभागात कायम वादावादी होत होत्या। सरते शेवटी प्रभागातील पत्रकार वंदना कोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्याची तक्रार दिली व लवकरात लवकर दुरुस्ती करून महिलांचे प्रश्न मार्गी लावावे असे सांगण्यात आले। यावेळी याची दखल घेत प्रभागातील ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील काडापा व ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, प्रवीण जाधव यांनी येथील बोरची 3 HP ची मोटर काढून 5 HP ची घालून जास्तीत जास्त पाणी आपल्या भागात कसं पुरवता येईल याचे लक्ष देऊन जुनी पाईपलाईन खुदाई करून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन बोरच्या पाण्याच्या मार्गी लावल्यामुळे प्रभागातील महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे। महिलांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याचे काम सुरू करून त्याचबरोबर पाईपलाईनचा उद्घाटन हे भागातील नागरिक व महिलांच्या हस्ते करीत नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य व कबनूर भाजप शहर अध्यक्ष जयकुमार काडापा, माजी सदस्य तथा माजी उपसरपंच जंबा पाटील, कबनूर ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच सुनील काडापा, कबनूर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव उर्फ भैया, कबनूर ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, कबनूर आदी पदाधिकारी व अर्जुन घाटे, शंकर कोरे, राजू डोईपुडे, दत्ता पाटील, दत्ता हावळ, राजू बुरके, विनायक वनगुरे, सुखदेवजी चांडक, अक्काताई पाटील, मालू तिप्पे, भारती कवडे, अनिता कोरे, यशोदा कोरे, अलका डोईपुडे, नंदिनी चव्हाण, राणी घट्टे, अरुणा दंडुती, ज्योती दंडुती, जया घट्टे, शोभा वनगुरे, जयश्री भालेकर, मीना भालेकर, कुसुम कोरे, सभा नदाब, शुक्रा दंडुती व पाटील वहिनी, पुष्पा वाघमारे, भागातील अन्य नागरिक, प्रभागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह। गल्ली नंबर 2 वाढीव बोर पाईपलाईनचं काम उद्घाटन समारंभाप्रसंगी समस्त इथे आलेल्या नागरिकांचं सर्वप्रथम स्वागत करतो। तसेच इथं बोरच्या आमच्या पाईपलाईन जुनी होती ती खराब झाल्या कारणानं आता नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे। तसंच आपल्या या भागामध्ये पाण्याचं थोडीशी कमतरता असल्यामुळं जलजीवनचं काम आपण आता थोड्या दिवसात चालू करणार आहे आणि इतर गोष्टी गटरी म्हणा, रस्ते म्हणा, ह्या रस्त्याचे कामं पण आपण त्वरित चालू करायचे आहेत। आता गणपती गेलेत, आता जलजीवनच्या कामाचे पाईपलाईनचं काम चालू होऊन रस्ते गटर सगळ्या पूर्ण होतील। तसंच आणि काय कामं असतील तर आपली घरकुल योजना ह्या इतर लोकांच्या आपल्या आलेल्या आहेत त्यांचे पण आता आपण करून द्यायला लागलो आहे आणि थोडंफार आता आपल्या ग्रामपंचायत फंडातनं कामं आपण चालू केलेली आहेत। येथील सर्व जनता आमच्या सदैव पाठीशी असते म्हणून लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। म्हणून आम्ही लोकांनी सांगितलेल्या कामाच्या बरोबर आम्ही लोक सांगतात जी कामं आम्ही करत आहे आणि इथून पुढे लोकांची जी काय अडीअडचण असेल ते आम्ही 3 सदस्य म्हणून हे कामाचं निर्गसन करतो आणि त्या लोकांनी आमच्या असंच पाठीशी राहावं ही सर्वांना विनंती। आपण सर्वांनी इथं आल्यात त्याबद्दल प्रथम मी तुमचं स्वागत करतो। आपण आता या निवडून आलेल्यापासून गांधी विकास नगर गल्ली नंबर 2 मध्ये आपला वरचा बोर बंद पडलेला, तो बोर वर निघाला नसल्यामुळे आपण काय केलो तो परत खाली गावला आणि त्याला आपण नवीन मोटर बसली। तसंच गांधी विकास नगर गल्ली नंबर 2 मध्ये औदंबर साठी यांच्या गल्लीत आपण काय केलं तिथं बोर बसून त्यांची लाईन वेगळी केली आणि आपली लाईन वेगळी केली। नसेल तर आपल्या वरच्या लोकांना पाणीच प्यायला गावत नव्हतं, जे आता गावतंय ते पण गावत नव्हतं। आता काय केलं आपण आणि बोरचे एक नवीन कनेक्शन मंजूर करून आणून आपण ह्या गल्लीला टाकायचं। पूर्वी ती 3 HP ची मोटर होती त्यात 5 ची मोटर आपण घातलेली आहे त्यामुळे आता पाणी जादा ना। गेल्या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम झाला फक्त यासाठी की फक्त 10 दिवस पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झाला आणि कसं आहे पहिलं टाकीत पाणी पडते आणि पंप चालू केला मग आपल्याकडे येते आणि त्यामुळे काय होतं टाकीत पाणी पडायच्या अगोदर चाव्या जादा आहेत त्या पहिलं त्यांनीच खर्च करतात त्यामुळे टाकीत पाणी पडत नाही। आता तसं होणार नाही, 50 फुटाला एक चावी काढून आपण सगळ्यांना समान वितरित होणार या पद्धतीने आता आपण पाईपलाईन करायचं आहे। पूर्वी कसं होतं ह्यो माझा माणूस त्याला चावी कनेक्शन द्या, ह्यो माझा माणूस त्याला चावी कनेक्शन द्या, अशामुळं कोणालाच पाणी मिळत नाही। त्यामुळे आता काय करायचं 50 फुटावर एक पाईप चावी काढून आपण समान वितरण करायचं आहे। तसंच आपल्या काही अडचणी असतील खालचा आपण 2 नंबरचा रस्ता आपण त्या परितांच्याकडनं निम्म्यातनं खाली वर आपण खरेदी करून घेतला, त्यांना ती जागा दिली। परत आणि काहीतरी आपल्या त्या पाटलांचं पाणी त्या बंगल्याच्या खालून आपण ह्या सगळं पाणी घालवलो। अशी वेगवेगळी कामं आपण आता करायला लागले। 1 नंबर गल्ली देखील आपण आता 2 मोटरी बसले त्यांचा विषय झाला आहे, आपल्या गल्लीत 2 मोटर बसतात आपला विषय झाला आहे।
3 नंबरचं एक तेवढं राहिलं तेवढं आपण त्याला बोर मारून त्याला कनेक्शन काढून द्यायचं आहे. एवढं आहे जे आणि काही तुमच्या गटरी पण करायचं आहे. आणि पहिला तर जलस्रोताची लाईन जी आल्यावर मग त्याच्यावर रस्ता होणार आहे. आणि आता आपण कसं आहे जलस्रोताचे तुम्हाला जे पाणी यायला लागले ते पूर्वी आपण टाकीपासून तुमच्या घरापासून कुठं लिकेज होतं तेवढं सगळं काढून घेतले. त्यामुळे आता तुम्हाला पाणी फास्ट आले. नंतर पहिला कसं होतं पाणी आलं की तुमचा फोन येत होता. आता तसं नाही आहे सिस्टीम. आता कसं आहे टाकीपासून तुमच्या चावीबद्दल सगळं लिकेज काढून घेतलेलं आहे. मी आता आज येणार नव्हतो, आपलं अनेक लिकेज झाले, आत पाणी बंद आहे, मी तिकडे जाणार होतो तरी ह्यांनी फोन केली म्हणून आलोय. त्याचं असं आपलं कामाची सिस्टीम आहे. तुमचं काम कुठलं तटणार नाही. हे ह्या रस्त्याला लई मोठं 15-20 लाख रुपये लागतात. तेवढी आपली ग्रामपंचायतची कॅपॅसिटी नसते. आपली काय कॅपॅसिटी असते एखादं बोर बसवणे, एखादे गटर करणे. दत्तानं सांगितले ही गटर करा, ही पाईपलाईन क्रॉस काढून घ्या. आपण ते ग्रामपंचायतमध्ये रस्ता आपण खरेदी विक्रीचा व्यवहार केला, त्यांना पर्यटनाला जागा दिली. त्या पाटलांचं पाणी आपल्या सहकार्य लागले मोठं. ते पाणी आपण क्रॉसमध्ये काढून ते पाणी तटलं असतं मोठं. आता औदुंबरसाठींच्यात आपण एक बोर मारलेला आहे, खाली एक हापसी बोर मारला आहे. असं पाण्याची व्यवस्था फुल करायचं. फक्त ह्याच आपल्या भागामध्ये थोडंसं वितरण व्यवस्था टाकीमुळं चुकीची पद्धत झाली यापूर्वी, ती आता आपण दुरुस्त करायचं आहे. धन्यवाद. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.